नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. संघर्षाची स्थिती निर्माण होईल. अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा. तुमची बाजू वरचढ ठेवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. या राशीतील काही जातक आजपासून जिम जाण्याचा विचार करू शकतात. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. वृषभ राशी, आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा जोडीदार आज गरज नसताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांनाच जास्त महत्त्व देईल. आधुनिक काळाचा मंत्र आहे, खूप काम करा आणि त्यापेक्षा जास्त उत्तम पार्टी करा. परंतु इतके भय लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त पार्टी ही आरोग्यासाठी नुकसान करू शकते. तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. मिथुन राशी, कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे, परंतु थकवा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. कर्क राशी, आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. तुमचा भाऊ तुमच्या बचावासाठी धावून येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला सुसंवाद साधून पाठिंबा मिळवण्याची आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सहकार्य समन्वयन हाच जीवनातील आनंदाचा झरा आहे. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. घरातील कुणी वरिष्ठ तुम्हाला काही ज्ञानाची गोष्ट सांगू शकतो. त्यांच्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतील आणि तुम्ही त्यांच्यावर अंमलबजावणीही कराल. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ
कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही. हा तुमचा खरा प्रश्न आहे. सिंह राशी, कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करता. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. तुमचा संगी आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो, ज्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल. आरोग्य एकदम चोख असेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कन्या राशी, आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमची चुकीची कामे आज तुमच्यावर भारी पडू शकतात. आजच्या दिवशी थोडे सांभाळून चला. आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. तूळ राशी, तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी, तुमचे कुटुंबीय नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. आजची संध्याकाळी मैत्रीच्या नावे खूप वेळा तुम्ही आपल्या मित्रांसोबत वेळेचा भरपूर आनंद घेऊ शकता, परंतु आरोग्याच्या दृष्टीने जरा सांभाळून राहा. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या अनावश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. वृश्चिक राशी, आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लुप्ती करावी लागली तरी चालेल. प्रेमामध्ये घाई गडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. शांततेने विचार करून आज तुम्ही सर्व लोकांसोबत गप्पा कराल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. धनुराशी, दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल,
परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात असमर्थ होऊ शकत नाही. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकेल. लोकांपासून दूरी ठेवणे बऱ्याच वेळा गरजेचे असते, परंतु त्या लोकांपासून दूरी बनवू नका जे तुमचे शुभचिंतक आहेत. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मकर राशी, आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. प्रणय राधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या आहे. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मानसिक शांती मिळवून देतील. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. कुंभ राशी, घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठी वेळ काढू शकता. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. केससज्जा आणि मालिश अशा क्रियाकलापांमध्ये बराच वेळ लागू शकतो आणि यानंतर तुम्हाला खूप चांगले वाटेल. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टीसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. मीन राशी, जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात ते खोटं असतं, कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. आपल्या वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. अनेक चिंतांनी तुमची प्रतिकार क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. धन्यवाद.